जगाचा बाप बसला आणि अभिमन्यूचं डोकं मांडीवर घेतलं. अभिमन्यूच्या डोळ्यातून पाणी आलं. दादा, दोन माणसं कधीच रडत नसतात. मालक मृत्यू पावल्याच्या नंतर सती रडत नसती आणि ओरिजिनल वीर मरताना रडत नसतो. कारण वीराला माहिती आहे मी मेलो तरी मला मोक्ष आहे, आणि सती जाणारीला माहिती आहे मालक मेले तरी मी सती जाणार आहे सोबत. कशाला रडायचं? दोन लोक रडत नसतात. त्याच्यापैकी अभिमन्यू एक आहे, वीर आहे. मरणाच्या भीतीने रडत नाही मामा. मामा म्हणजे पंढरपुरातला मालक. मामा म्हणजे शकुन्या नाही, बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला लावणार ते नाही. मामा मामा आहे, जगाचा बाप आहे मामा, सख्खा मामा, सख्खा मामा. वसुदेवाला पत्नी 12, कृष्ण देवकीची. सुभद्रा कोणाची? महाराजांनी सांगू नका. किती भागवतकार फुकल्यावर सुधरता तुम्ही? पहिली गोळी मला घाला. जाऊ द्या, असू द्या, तुमची परीक्षा घ्यायला थोडा झालो मी. सुभद्रा पत्राचा इतिहास अर्जुनाच्या लक्षात आला. आपल्या पत्नीने दिलेलं पत्र काय करते काय माहीत. डोळ्यातून पाणी आलं. भाषेवर रडता नाही, मरणाच्या भीतीने रडत नाही मामाश्री, पण खाली पडल्यावर माझ्या आत्ते मामानं मला लात मारली. दुर्योधनाचा सख्खा मेवना जयद्रथ हलकट होता. हलकट 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 नालायक होता. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, आपल्या घरी आल्याला पाहुणा जास्त दिवस ठेवायचा नाही, आणि ठेवला तर त्याच्यावर दुर्बिणीसारखा वाच पाहिजे. त्याच्यावर जर दुर्बिणीसारखा वाच नाही ठेवला तर एके दिवशी आपलं घर पालथं करायला तो पाहुणा भेट नाही. पाहुणी बी असू द्या आणि पाहुणा बी असू द्या. असे माझ्या वाचनामध्ये 213 लोक आलेत, काही पाहुणे आणि काही पाहुणे. त्याच्यातले एक पाहुणा आणि एक पाहुणी सांगतो. त्रेता युगात एक पाहुणी नवऱ्याला भाकरी न खालता घालता भावाच्या घरी राहिली. भावाला 80,000 बायका होत्या आणि पुन्हा एक आणायला लावली. दादा मला एक वहिनी आणि हे आता 1,500 रुपये पगारी घेऊन त्या पोरायला ती गाणी शिकतात. आमचं पोरगं गाणं म्हणलं, दादा मला एक वहिनी आण. म्हणलं मिशा नाही सुमल्या तुला अजून. सीता आणायला लावली. रावणाचं वाटोळं कोणीच नाही केलं, सख्ख्या बहिणीने केलं. 8व्या अवतारात घरावर तुळशीपत्र ठुलन बहिणीच्या घरची भाकरी खाल्ल्या. शकुन्या फुकट खाणार घरी ठेवायचे नाही, कामाला लावायचे. आमची इथला एक पाहुणा जाईच ना. कशाला जाईन? आमचं रानातलं दुकान सुरून हे सुरू संध्याकाळी. हो, एटीएम मधले पैसे संध्याकाळी भेटत येत, पण खात्यावर नसल्यावर शेटजी. आमचं रातच्या 11:30ला कीर्तन संपलं तरी बी आहेत ना खातं ते सुरूच. मग कमीत नाही त्या पाहुण्याला काही, तो जाईच ना. पण ते पाहुणा इचकू लागला आमचं. आमच्या गड्याला म्हणलं आपला फवारा झाला का? हो. आज डबल करायचा. काय म्हणले महाराज डबल कशाला, लय महागायचं औषध आहे. औषध फवारूच नको म्हणलं. 1 किलोभर चुना आण आणि एका टाकीत कालव ढवळं दिसलं पाहिजे फक्त औषध म्हणून, आणि फवाऱ्यात टाक. ते म्हणलं आपलं पेट्रोल संपन्न. म्हणलं पेट्रोलचा घ्यायचाच नाही, कुच्या घ्यायचा. हातपंप 3 टाक्या फवारल्या. 5व्या टाकीला संडासून येतो म्हणला. 9 वर्ष झाला अजून त्याची संडासच झाली नाही. आमच्या इथं आलाच नाही. हो, असा काढून द्याला. जर ठुला असता ना आता लोक बाळू गेला असता. हो, हे अशी ठवायचे नाही. ठवा पण काम लावा. फुकट ठुले की आपले वाभारे काढते. ते वाशे मोजीत असतात, वाशे पत्राच्या नाल्या मोजतात. वाशे कळायचे नाही तुम्हाला शहरातल्याला. काय रडतो? जयद्रथांना लात मारली. मामाश्री एक विनंती, हात उचलत नव्हते. एक विनंती, फक्त जयद्रथ मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य द्या. अभिमन्यू बोलत असताना अर्जुन ऐकत होते, हे काहीच बोलत नव्हतं. हे म्हणजे कोण माहिती आहे? जगाचा बाप. अर्जुनानं चुटकी वाजली, म्हणजे 2 मिनिटं इकडे पोरा देखता कशाला बापान बोलायचं. झाडाचे आडंगी घेतलं आणि 2 तीर कबुल्या दिल्या. देवा, माणसं भजन करीत असतील तोंडानं, पण एक लक्षात ठेव देवा, अरे मी झोपी गेल्याच्या नंतर माझ्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत असतात. निद्राती पार्थो भया रोमती नाम निष्ठो
मुच्यतेन कृष्णो मुच्यतेन कृष्णो मुच्यतेन द्वैपायनन्ति कृष्णो कायं रधेतु श्वेदति जायं रोमाक्रिय भय छंद सुधा नामर्निष्ठा भय जायं सुदेशु नामर्निष्ठा भय जायं सुदेशु काष्ठ प्रिया भय सकलितिता रोमं प्रिया भय सकलातिथि आनन पुटा भय सकला स्थिति विस्तुरो भय तति कालंजना पार्थं पृथक् किम सुते जया पार्थं पृथक् किम सुते जया पार्थं पृथक् किम सुते जया नैवं गांजा कसम लिखितम. तुम्ही याला बी वाजिलं नैवं गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिले का दादा? ज्याचे रामकृष्ण म्हणत होते मी तो अर्जुने. काय उत्तर दिलं मालकानं? ज्ञानोबरांनी वाणी खर्ची केली. तो कोपे तरी निवांत साहे हा ऋषे तरी बुझावीत जाये. अर्जुन रागावला तर देव माफी मागायचे, अर्जुन रुसला तर त्याचं सांत्वन करायचे. इतकं पिसं लागलं होतं पंढरपुरातल्या मालकाला. तो मी ऐक 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 म्हणे ऐक देवा, माझ्या सुभद्रा नावाच्या बहिणीचं सोडून दे रे. तुझ्या सुभद्रा नावाच्या, माझ्या शब्द चुकीचा गेला. देवा तुझ्या सुभद्रा नावाच्या बहिणीचं सोडून दे, तुझी सख्खी बहीण आहे. पण देवा तुझीला मानलंस ना, ती द्रौपदी आहे. एक माहिती देवा, जिच्या भावानं भाऊबीजीच्या दिवशी 48,324 दाशा द्यालत्या. भागवत बघायचं नाही, महाभारत बघायचं नाही, मग मला काय ऊसात नाही गवसलं, दुसऱ्या पुराणात बघायचं. 48,324 दाशा दादा तिच्या भावानं दीपवळीला बहिणीला भांडे घासायला दिल्यात. पण एवढ्या टोकाला गेलेली द्रौपदी विराट राजाच्या घरी शेण काढीत होती. कोणते काका? शेण काढीत होती. शेण शेण शेण. अर्जुन सांगायला देवाला, ऐक देवा, शेण काढत असताना ती 2 नियम कसे सांभाळीत होती? एक देवाचं भजन आणि पतीची सेवा. तिला दळायला बशिलं, चला देवाची सेवा सांगतो, पतीची आपल्याला वेळ नाही. दळायला बसल्याच्या नंतर ती दळीत असताना तिने गाणं म्हणायला सुरुवात केली. सखया रे द्वारके चाराया. धर्म पळत आले आणि द्रौपदीचं तोंड दाबलं. द्रौपदी, आपण पांडव आहेत, तू द्रौपदी असं कळता कामा नये. 3च दिवस राहिले होते 12 महिने संपायला. 3च दिवस. मालक असं का म्हणता? दळताना बाईनं मुख्यानं दळू नये. माणसानं एकदाच दळीत असते, आई किंवा बाप मेल्यावर, उलट्या जात्यानं. काही काही भागात नाही, ते काही भागात आहे. आणि तीच राख सावडायच्या दिवशी सुपात ज्वारी नेत असतात कण्या. प्रांतभेद म्हणायचं, पण याला शास्त्राचा पुरावा आहे. तू मुख्यानं दळ, आपण कळतो दुर्योधनाचे गुप्तचर आहेत. तिनं सांगितलं, मालक 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पुन्हा भोगायला तयार आहे, पण त्याचं नाव नाही बंद करीत मी. हे सांगत असताना अर्जुनाला उमळा दाटून आला. आणि ऐकत असताना जगाचा बाप त्या युद्धभूमीच्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर झाडाला कवटाळीत होता. किती तुझ्यावर प्रेम करणार आमचं कुटुंब रे देवा, किती 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 प्रेम करते आमचं कुटुंब. देवा, त्या द्रौपदीचं कधी अंतकरण पाहिलंस तो? देवा, एके दिवशी तू बोट कापल्याचं निमित्त केलंस. ज्या बाईच्या कपाळावर कुंकू आहे तिने पदराकून नाटी फाडीत नसतात. जिचे 5 पती जिवंत असताना तुझ्या बोटाला तिने चिंदी बांधली. देवा, उद्धवाने विचारलं, ताई ताई चिंदी का फाडते? तुझ्या कपाळावर कुंकू आहे. तर देवा तिने उत्तर काय दिलं तर माहिती आहे? द्रौपदीनं उद्धवाला उत्तर दिलं, या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी पुसायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटासाठी पदर फाडायले. अर्जुन म्हणायचं काय तुम्हाला? आमच्या सगळ्याच्या प्रेमाच्या भजनाच्या बदल्यात
माझा मुलगा उठव. पांडव भजन करीत होती. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आळविती किंवा आठविती. वनवासात भजन पांडवांचं. तरी त्या अभिमन्यूचा जगाचा बाप मामा आहे, पण त्याच्या पण उशाला काळ बसला. येऊन या काळ बैसलासे उसा विढोबा रखुमाई. गेला. तुम्हाला शहरातल्याला गडुले फलुले काय माहित असेल? तुम्हाला माहित असेल महाराज, तुम्ही शेतकरी आहेत म्हणून. बाकीच्या काय माहिती यायला? हे हप्त्यात 3 दिवस हॉटेलवर खाते तर यायला गलुले फलुले कळत असते. तो यायला काय कळणार आहे? यायला जरा जरा पगारीचे गंडला आलेले तर यायला काय? मी तुम्हाला वाईट म्हणतो असा विषय. माझा स्वभावच असा आहे. मला बलवा नाही तर नका बोलू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 40 गाव. मी काय कोणाच्या मागे लागे नाही. मला किती मोठं करायचं आणि किती खाली आणायचं पंढरपुरातल्याच्या हाताचे, तुमच्या कोणाच्याच नाही. त्याच्यामुळे इथं किमान जवानांनी देशाच्या आणि कीर्तनकाराने तरी ह्या गादीवर खरं बोललं पाहिजे. बाकी इथून उतरलं कापी नका कोणाच्या माना, असं कप करू नये म्हणा, पण निदान इथं खरं बोललं पाहिजे. काय काय असं चोंबाळलं नाही पाहिजे वाजते कोणाला. असो गलुले असे. तिला स्तन होते तिच्या बोकड्याला पिल्ल्याला. ते गेलं वाहून. ती रडू लागली. हत्ती आला तिकून. म्हणजे बाई खाऊन रडायली. काय नाही म्हणे, माझं पिल्लू वाहून गेलं. तुझं पिल्लू म्हणजे तुझंच पोरगं का? हो. केवढं होतं? एवढंच होतं म्हणे. घरी जाय म्हणे. कसं काय? माझ्यापेक्षा 2-2.5 क्विंटलानं माझा मित्र जास्त जड होता. हत्तीचा मित्र हत्तीचा असेल ना का? हत्ती उंदराला थोडाच मित्र करतोय. माझ्यापेक्षा 2-2.5 क्विंटल माझ्या मित्राचं वजन जास्त होतं. या नदीत परवाच्या दिवशी तो वाहून गेलाय. स्मरण म्हणून उगा नदी बघायला आलो, सापळा सापडतो का काय म्हणून. पण अजून त्याचा सापळा सापडा नाही. तो तू या गलुल्याचं कुठं घेऊन बसली. दृष्टांत संपला. ज्या नदीमध्ये हत्ती वाहून गेला तिथं शेपुडीनं काय विचार करायचा? जिथं भीष्माचार्य जाते तिथं आपली काय कथा आहे राजू? योग असा आला. बाईने विचार केला उठवा, झोप मोडती. शरीराला ताप आलेला होता. नाही उठवा तर संध्या जाती. बाईने एका वाटीत पाणी घेतलं. वाटी तर कळती सगळ्याला. आणि त्या पाण्याकडे नुसतं पाहिलं. तिनं काय मंत्र टाकला नाही, जादू नव्हती, मंत्रिक नव्हती, टाणाटोना येत नव्हता, काय नाही. तिला नुसतं त्या वाटीकडे पाहिलं आणि पश्चिम दिशेला आश्रमाच्या दारात ती वाटी ठेवली. आश्रमाला. मी साध्या भाषेत सांगतो महाराज. या प्रसंगाचे किमान 18-19 श्लोक तरी सांगेल. अगस्तिरोरभयजायां मुद्राभयं स्थितेषु ललाट प्रपटलेनं कुंकुमं अर्जवानां पारणिरोर कंकणे स्ततपातिवृत्यो धर्मां निष्ठां शिरसाति अंबरं यतोतिशैवामृतारे वचम् मुग्धं साधवेन भोक्तव्यनायां जठरानलो भवतृप्तातिवासं दातव्यस्थितान निष्ठां भवानां. असं कौरव बी बोलन ना मी, पण कळलं पाहिजे सगळ्याला. या बा वाटीभर वरणामध्ये 2 चमचे तूप टाकलं पाहिजे. पण वाटीभर वरणात वाटीभर तूप टाकल्या दोन्हीची चव जाती. तूप खालो कळत नाही, वरण खालं कळत नाही. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाल्यावर कलेक्टरला लक्षात येत नाही कुठं बसावं. मर्यादा असली पाहिजे. श्लोक असेल, अभंगाचं कडवं असेल, हे प्रमाणासाठी द्यायचं असते. मधलं विश्लेषण हे आपण खरं बोलायलो. गाडी पटरीनं चालली याचा उद्देश भजनेनं प्रमाण दिलंय. श्लोक दिला, शास्त्राचा, वेदाचा, पुराणाचा बतितार्थ हा सत्य, हे त्याच्यासाठी पुरावा असते. बाकीच्या लोकांनी नाकात काड्या घालून याच्याकरता श्लोक सांगायचा आहे. पाणी घेतलं. पश्चिम दिशेला दारात वाटी टेकली. सूर्य मावळून 15 मिनिटं शिल्लक झाली. पण उजेड जशाल तसा आहे काळे बुवा. सूर्याचं बिंब जशाल तसे 15 मिनिटं शिल्लक झाल्यानंतर बाकीचे नक्षत्र खळबळ. एवढं थांबतच नसतो सूर्य, पण थांबलाय. बाकीच्या नक्षत्रांना सांगितलं, ऐके भास्करा हे प्रांता तेज मालवा आता परप्रांताशी दिवा लावा बघा. हे सूर्यनारायणा, या भागात आता तुम्ही मावळणं गरजेचं आहे.
आणि त्या भागात तुम्ही प्रकाश देणं गरजेचं आहे. कारण सूर्य एकाच वेळेला अख्ख्या जगाला प्रकाश देत नाही, हे माझ्यापेक्षा तुम्ही विज्ञानवादी माणसाला जास्त माहिती आहे. आता आपल्याकडे उजड आहे महाराज, दुसऱ्या देशात अंधार आहे. 6, 6:15, 6:30 तिकडे उजड होईल, आपल्याकडे अंधार होईल. मग सूर्यनारायणाला बाकीच्या नक्षत्रांनी सांगितलं जा तिकडं. त्यांनीच सांगितलं तंतुयाम शिरेषु नैवम रस्वदुर्घेषु यत फलक्रमना की मजा येते नाम. डोक्याच्या केसा इतकी चूक करीत नाही मी. तंतुयाम शिरसेषु, शिर म्हणजे डोकं, तंतू म्हणजे डोक्याचा केस, इतकी चूक करत नाही. पण नाईलाज आहे, त्या वाटीतलं पाणी मला मावळू देत नाही. बाकीच्या नक्षत्रानं सांगितलं 9 नक्षत्र पाऊस पडते आणि चैत्राच्या नक्षत्रात कुठंच वड्याला पाणी नाही, बारकाळ्या तळ्याला पाणी नाही, काही काही विहिरीला पाणी नाही. हे आठवतंय कोण? सूर्यानं सांगितलं मी. हे भास्करा तेजो प्रकाशे, हे माझ्या तेजाच्या प्रकाशाची ताकद आहे. जलानाम भय सरितानाम ओघम खल्लाळो स्तिल्लरेषु तेजो प्रकाशो निधी भयानाम बाष्पेषु सकलाम स्थित जायते. सर्व पाण्याची वाफ करायची ताकद त्याच्यात आहे. ऊसाला पाणी दिलं सकाळी, दुपारा बोट घालता येतो का ऊसात? नाही. 3 दिवसाला घालता येतो. कोण आटीलं? कोणती द्वारकाबाई गेली, कोणती सखुबाई गेली, कोणती वासाबाई गेली, कोणती आसाबाई गेली, कोणती कस्तुरी गेली रुमाला घेऊन ते रान चेक करायला? असं ती का फरची पुसायली का रान पुसायला? जाता येतं का तिला? अद्याप नाही. हे त्याच्या प्रकाशानं आटतंय. मग वाटीतलं पाणी का आटत नाही? वाटीतल्या पाण्यात बाईनं मालकाच्या नावानं लावलेल्या कुंखाला दाखवलंय. म्हणजे त्या वाटीतल्या पाण्यात पतिव्रतेचं तेज आहे. तेज तेज तेज. बाईनं एखाद्या पुरुषासोबत लग्न केलंय म्हणजे त्याला एखाद्या गाडीचं चाक नाही समजावं, पळ माया संग, मी इकडे आखाला आणि तू इकडच्या आखाला, चलो आपली गाडी चलो दिल्ली. इत करत नाही तो. फार सूत्र आहे त्याच्या पाठीमागं मोठं. काय करावं? उशिरा उठले. मुद्रा जी, नाव मुद्रा होतं. आता हल्ली हल्ली बंद झाले, नाही तर पूर्वीच्या काळात माणसं नावानं बोलायचे बायकोला. लक्ष्मी या हिनं सोडून दिल्या. ह्या बा एक जण एसटीत, पहिले माणसं एसटीला गर्दी जर असेल ना ते खिडकीतून रुमाल टाकीत होते. त्या रुमालाच्या जागेवर पुन्हा कोणी बसत नव्हतं, कोणते काका. पण एक जण मधात गेला, गर्दी खूप होती, रुमाल उचलायच्या आधी बसावं लागते. रुमाल उचलला, उभ्यानंच घाम पुसला, तर सकाराम तात्या बसला. ते म्हणला सीट मो काय नव्हतं सीटवर तुया, मी रुमाल पुसायला घेतला होता. मग पुसीत बस, पुढचं गाव येऊस तर. आपण सीट आरक्षित केले ना, काय टाकून आरक्षित केलंय? रुमाल टाकून. ते रुमाल उचलायच्या आधी बसायचं, सवाई बुवा बसायचं. हा नियम आहे, नियम आहे. मला सांगा, पूर्वीच्या काळातली सगळी माणसं बायकांना नावानं बोलत होते, आपण रुमाल काढून घेतलाय म्हणून त्या बसल्या. ए विवेक, ए अनिरुद्ध, लवकर ये रे, आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर ये रे विवेक. मी ते आल्या म्हणलं बाई हे कोण आहेत? माझे मालक आहेत. मी म्हणलं मला नाही चहा घ्यायचा बाई. काऊन? मी म्हणलं नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर मला तर गॅसच्या पाईपनं हाणशीन तू. येतो म्हणलं मी. नको, तुझ्या घरचा चहा प्यायला मग गाडी पुलाखाली जाईन, तूच पी आणि तुझ्या नवऱ्याला आंघोळ घाल, मला नको तुझा चहा. हे जरा शहरात शहाणपणा आला, अजून खेड्यात ही चुका नाही. हे जरा शहरात झाला शहाणपणा थोडासा, पाश्चिमात्यकरण आपल्याकडे आलं जास्त. ए मुद्रा जी, सूर्य मावळायला वेळ किती आहे? मी बोलतो असं नाही विचारलं महाराज. तेजो भास्करो संध्या विनियोग समस्थिता ततो संध्या कर्मानाम उचितो नाम भास्करो जायते नको भवा. तो कधी जाणार आहे? 3.5 तासापूर्वीच मावळलाय. काय बोलते मुद्रा? लोपा आणि मुद्रा. हे लोपा, हे मुद्रा, काय बोलते ग तू? 3.5 तासाच्या नंतर सूर्य मावळला. बिंब कसं आहे? थांबिलाय. कोण? मी थांबिलाय. संध्या करून घ्या. नाही जाता आलं सूर्याला. महाराज, सूर्य थांबवायची ताकद 2च लोकात आहे, एक संतात आहे आणि एक पतिव्रतेत आहे. देव सुद्धा थांबू शकत नाही. 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले, काही क्षणापुरता थांबले. एक शपक पुरावा आहे. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला,
दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला हो राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला मोबाईल घरी गेल्या पाहायला पाहिजे मी सोन्याचा घेईन टीव्हीवर एका बाईला आला ना किती कणी लाखाचा मी तो पण घेईन पांडुरंगाच्या कृपेनं पण 90 वर्ष लुगडं घातल्यावर 91 वर्षी गाऊन घालायचं नाही म्हणून मी घेतो मी हात केल्यावर प्रमाण म्हणी जायतो नाही कोणाचा येऊ दे कोणाचा येऊ दे ना मुख्यमंत्र्याचा येऊ दे ना कीर्तनापेक्षा मुख्यमंत्री मोठा आहे काय हा मी ज्याच्या नावानं कीर्तन करतो तेच मुख्यमंत्र्याला एके दिवशी मारणार आहे आतापर्यंत जे मारले नाही का त्यानं नाही आपला नियम नाही सोडायचा नियम असतो उचलायचा खिशात टाकून द्यायचा पुढच्याला कळते कीर्तन चालू आहे आपण काय तमाशात थोडीच बसलो गाणे ऐकायला दोन प्रहरे काग सखे सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला त्याला काऊन बोललो सांग का महाराज तुम्हाला या बा सुनाचं चुकल्यावर पोरीचं नाव घ्यायचं थोत्तर तोंडे सुनानं समजून घ्यायचं बोलायली पोरीला पण खपके हाणायली आपल्याला लय पक्वादे चालू मध्ये व्हॉट्सअप खेळतेत हो नाही तुम्हाला नाही मी लय पक्वादे म्हणायलो कीर्तनकार सांगायला कितीतरी भजने व्हॉट्सअप बघतेत तुम्हाला सांगतो मोबाईल विद्वान असेल पण याला एका विद्वान माणसानं तयार केलंय त्या विद्वान माणूस पंढरपुरातल्या मालकानं तयार केलाय मग पंढरपुरातला मालक इतका चतुर आहे त्याच्या कीर्तनात त्याच्या भजनात त्याच्या भागवतात जर मोबाईल खेळत असेल तर त्याच्या 42-43 पिढ्या मातीत टाकायला त्याला काहीच लागत नाही ध्यानात ठेवलं पाहिजे विठाला विठाला करा म्हणले सध्या चंद्र थांबला मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला कृष्ण जन्मला सखे कृष्ण जन्मला सखे कृष्ण जन्मला सखे मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला पुरावा शपक आहे बरं अभंगातला नाही नंतर कोणी काड्या करायच्या नाही कोणी काडी घालावा त्याच्यासाठी पठ्ठ्या भोकाट ठुतत नाही मला ती चोंबाळून छिद्र वगैरे असं बोलायचं सवय नाही माणसं 5 शेवटाच्या हातोड्यां नीट होईनच ते सोनाराच्या हातोड्यान काय नीट होते त्याच्यामुळे ही पट्ट्याचीच भाषा लागती योगाशाला आटपली संध्या तिकडं अहमदपूर भागात एक धोंडू तात्या नावाचे संत होऊन गेले डोंगर शेळकीला त्यांच्या वडिलाच्या श्राद्धाला शिदा कमी पडला मग शिदा आणायला गेले आणला शिदा पण पितर यायला वेळ झाला आणि दिवस माळवल्याच्या नंतर तर्पण करता येत नाही कसा पिंड द्यायचा म्हणून एक दगड ठुला असा आणि त्या दगडाची सावली इकून अशी पडत होती सावली पडत होती आणि सावलीच्या पलीकड प्रकाशात पिंड ठुला आणि सूर्यनारायणाला सांगितलं सावली पिंडावर पडली नाही पाहिजे म्हणजे सूर्य खाली गेल्याच्या नंतर पिंडावर सावली पडली पाहिजे गेलाच नाही सूर्य काय त्याची माय व्याली मी नाही म्हणी आगा तेजो वैष्णव जनहितायंच साधवे सत्पुरुषांस्ततेवच ताकद हे एकाची शाटीत पिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली 14 सूर्याचा प्रकाश पाडला काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख ते चतुर्दश भास्करा परी लेख तेजकांती कमरेला गुंडळायचं धुडका आकाशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडलाय का महाराजाच्या कपड्यात तर त्या महाराजाची ताकद काय असेल काय सूर्याची कथा आली तिथं
चंद्र थांबला दुपारी, रात्री 12 वाजता भगवान द्वारकाधीश जन्माला आले. सूर्य थांबले 12 वाजता, काही वेळापुरता. या बाईनं 3.5 घंट्याकरता सूर्य थांबिला. संध्या आटपली, सूर्याला नमस्कार केला, पाणी तुळशीच्या वृंदावनामध्ये टाकलं आणि सूर्य मावळला. दृष्टांत संपला. ज्या बाईनं 3.5 तास, विज्ञानवादी म्हणला मी मानित नाही, तू नको मानू, मला त्याच्याशी काही घेणं नाही. या बा, आपण ज्या संप्रदायाचं काम करतो त्या संप्रदायातल्या माणसानं आपल्या निर्णयावर ठाम असलं पाहिजे. ठाम असलं पाहिजे. ठाम ठाम ठाम. शेजारी म्हणती म्हणून आपला नवरा वाईट कशाहून समजायचा नाही. आपण आपल्या आपल्या निष्ठेवर असलं पाहिजे. नमस्कार केला, सूर्य बावळला. 3.5 तास सूर्य थांबवायची जिच्यात ताकद आहे ती बाई किती अधिकारी असेल. हिला जीवनभर खांद्याला खांदा लावून प्रपंचाची धुरा ओढणारा तिचा पती किती अधिकारी असेल. पण तिच्या पतीलाही जावं लागलं, त्या लोपामुद्रेला सुद्धा जावं लागलं. निमूटपणे सौभाग्यवती वैकुंठवासी शकुंतलाबाईला जावं लागेल. नवलाची गोष्ट आहे. त्या दोघांच्या सुद्धा उशाला काळ बसला. ती मोठी असेल लोपामुद्रा, पण जावं लागलं. निमटपणे सहन करावं लागेल. सौभाग्यवती आपल्यातून गेल्या. येऊन या काळ बैसला शिवसा. एक पुरावा सांगतो, पूर्णविराम करू. माणसं जेवायची, मलाही लांब जायचं. फार अधिकारी लोक गेले. सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काळेबो एका बाईला असा मुलगा झाला, झाल्या झाल्या भजन म्हणत होता. जन्माला आल्याबरोबर आपण रडत बाहेर आलोत, तो भजन म्हणत आईच्या पोटातून बाहेर आला. त्या मुलाच्या आईचं नाव आहे सोयराबाई, मुलाच्या वडिलाचं नाव आहे चोखोबराय, मुलाचं नाव आहे कर्ममेळा. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. जन्माला आल्याबरोबर विठेवरच्या मालकाचं भजन करीत होता. काय अधिकार असलो. हा मुलगा ज्या व्यक्तीच्या पोटी जन्माला आला, त्या मुलाचे वडील बांधकाम करणारे होते, मिस्त्री होते. आणि बांधकाम करता करता भिंत अंगावर कोसळली आणि चंद्रभागेच्या तीरावर त्या मुलाच्या वडिलाचा अंत्यविधी झाला, श्रीमंत श्री चोखोबरायांचा. तिसऱ्या दिवशी विटेवरच्या मालकाने नामदेवरायला पाठविलं, नामा आस्ती घेऊन ये. नामदेवे आस्ती आणल्या पारखुनी, घेत चक्र पाणी पिता. आतापर्यंत आपण किती लोकांच्या अंत्यविधीला गेलो, घरी आल्यावर आंघोळी केल्या, राग सावळ्याला गेलो, घरी आल्यावर आंघोळी केल्या. आणि विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप चोखोबराच्या आस्ती वटीत घेतो. आईसाहेबांनी सांगितलं आस्ती आता कानाला लावल्या, आस्तीतून विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं. दृष्टांत संपला. ज्यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा झाल्या झाल्या भजन करीत होता, त्या मुलाचे वडील जिवंतपणी भजन किती करीत असतील हा भाग सोडून द्या. मृत्यू पावल्याच्या नंतर त्या व्यक्तीचे हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. म्हणून स्वर्गातल्या 222 कामं ज्याच्या ताब्यात आहे असा स्वर्गाचा राजा अमर इंद्र अमरपती
हा इंद्र अमरापुरीचा पती, हा इंद्र, या इंद्रानं 6 चुका केल्या. त्याच्यापैकी एका चुकीमुळं अमृत खराब झालं. अमृत शुद्ध करण्यासाठी जगात एकही व्यक्ती नव्हता, ती फक्त चोखोबाराच्या भजनानं अमृत शुद्ध झालं. इतकी मोठी ताकद. तरी पण त्या चोखोबाराच्या उशाला काळ, तरी त्या कर्ममेळाच्या उशाला काळ, तरी त्या सोयराबाईच्या उशाला काळ. ताकद आहे का हो? तो काळ इतका विचित्र होता. चोखोबाराय शूद्राच्या कुळात जन्माला आले, तुमच्या आमच्या दारात यायचं ताकद नव्हती. पण विटेवरच्या मालकानं त्या काळात क्रांती केली. मी सांगत नाही, पैठणचे मालक सांगतात. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. त्या काळात विटेवरचा मालक त्याच्या घरी जेवला. ती द्वादशीला जेवला. द्वादशीला सोमवारी भजन झालं. ती द्वादश होती मंगळवारची आणि एकादशी होती सोमवारची. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसे. त्या विमानामधून कैलासाहून शिवशंकर आले भजन म्हणायला. नारद आले आणि पकवाद वाजायला बुवा इंद्र आलता. आणि चोखोबाराच्या दारात बोरीचं झाड होतं आणि त्या झाडाखाली भजन. आथरायला काहीच नाही. शंकर खाली बसले, ब्रह्मदेव खाली बसले, सरस्वती पलिकून होत्या स्वर देण्यासाठी. नारद तुंबर होते, इंद्र पकवाद वाजवायला. आणि द्वादशीला सकाळी वाढायला देवानं भात वाढा, विटेवरच्या मालकीने तूप वाढ. काय ताकद असल्या लोकांची. पण त्याही माणसाच्या उशाला काळ बसला महाराज. निमूटपणे सहन करावं लागते. एक पुरावा सांगतो म्हणलं तुम्हाला. मुलगा युद्धाचे शेवटचे श्वास मोजतोय मरणाचे. पळसाच्या फुलासारखं लालबुंद शरीर झालं मुलाचं. कोणते काका शेवटचा पुरावा क्षमा असावी. पुन्हा कधी योग आला तर 1 तास कीर्तन आगाव करेल महाराज. आमची इथं कळसाचा कार्यक्रम मी पुन्हा उच्चार नकोय. आमच्या गावामध्ये मुलींनी 7 लाख रुपये पट्टी दिली. 7 लाख. हो, म्हणजे सगळं द्यायचंच. हे देवीचं तेल देईल आणि भूती आला घायला. आम्ही नुसते कोरडे बेजार. म्हणून बस्ता बांधायला जालन्याला 650 साड्या न्यायच्यात आणि ते थांबलेले आहेत. आणि संध्याकाळचं कीर्तन उद्याचं आणि परवाला प्रसादाचं कीर्तन मीच करणं. कीर्तन देवाचं पण सांगायला मी आहे. मग कीर्तन मग बायको नाही ऐकायची तर लोक कसे ऐकतील. कीर्तन देवाचं. बरेच महाराज म्हणतात आपलं कीर्तन तो अपापे ऐकणं तो कोण नाही ऐकत. देवाचं कीर्तन सांगायला आपण येत. देवाच्या कानावर वार्ता आली, अर्जुनाच्या कानावर वार्ता आली, तुमचा मुलगा युद्धाचे शेवटचे श्वास मोजतोय. भगवान रथ युद्धभूमीकडे घेऊन चला. 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर त्या मुलाची आई होती. आवाज दिला, दादा. पाहिलं असं. काय ताई? या महाराज या. खाली पा. या दादा, या दादा, या. मग तुम्हालाच हाक मारली ना. एकच संगनमत आलं ना ते. बस बस. भोपळा इळीवर पडला की इळी भोपळी पडली पण चिरला. आवाज दिला. तुम्ही येणार होते मला सांगितलं विषय. दादा पाहिलं बरी असं. काय ताई? थांब म्हणते 2 मिनिटं. तिचं नाव होतं सुभद्रा. काळेबुवा ती कागद शोधित होती. कागद. त्या काळात कागद होता ध्वजपत्राचा. ही कागद नव्हती, ध्वजपत्र. आणि शाही एकच होती दादा, फक्त काळ्या रंगाची. आता इतक्या शाह्या झाल्या आणि त्यानं वाटून घेतल्या. मला वाटते आजही रजिस्ट्री करायला काळीच शाईची पेन असती ना वाटते तुमच्या क्षेत्रात. पण मी कधी कोणाचा साक्षीदार म्हणून गेलो. आपल्याला काय बैल न खाट्या नाव होतो बाट्या. आपल्याला काय घ्यायचं का ठेवायचं काय उगा. आपलं गेलं तिथं खाल्ल्या 2 चपात्या, आपलं वाटीभर वरण, पळा आपलं पुढं. कशाला होते साक्षीन पुरावे ना आपल्याला काय माहिती. पण त्या ध्वज
पत्राला मशी लागली होती. मशी म्हणजे काजळ. कागदही काळा आणि शाही काळी. लिहायचं कसं? 32 वर्षाचा मुलगा झालाय. आईचं वय काय असेल कल्पना करा. 32 वर्षाचा मुलगा असताना त्याला वाचवण्याचं पत्र जगाच्या मालकाला लिहायचंय म्हणून ती शाही जवळ नव्हती. म्हणून डाव्या स्तनातून दूध आलं. काळे वा दूध आलं दूध. आणि वक्षस्थळातून आलेल्या दुधाची धार डाव्या हातात घेतली आणि टाक त्या दुधात बुडीला आणि अक्षर लिहिलं, जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश श्रीकृष्ण. माझा मुलगा अभिमन्यू युद्ध कौशल्यामध्ये त्या चक्रयुद्धामध्ये गुंतला. अरे अर्धावट विद्या आलती रे दादा. दादा म्हणजे भाऊ. बाहेर पडायचा येता आलं नाही म्हणून पितामहांनी त्याचा घात केला. युद्धात प्रेम नसते. युद्धात आणि व्यापारात प्रेम नसते. किती मोठ्या महाराजाची सोयाबीन जर गेली तर 9,000 रुपये क्विंटल कशी घेता येईल? त्याला आडत इकावं लागेल ना. आणि युद्धात प्रेम नसते. नाही ते लयच खास आहेत मग तुला हाणते. 6 ठिकाणी प्रेम नसते. व्यापारात, युद्धात 2, 4 पुन्हा कधी बघू. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते. आणि मा टाईम कधीच संपला. मी काय गुतं थोडं घेतलं सगळं सांगायला. तुम्ही 4 कुठं असते ते घरी गेल्यावर पाहणं. मीच सांगावं असं सगळं थोडंच काय. अक्षर लिहिलं. माझा अभिमन्यू नावाचा बाळ शेवटचे श्वास मोजतोय. दादा दीपावली पंचमीची भेट नाही दिली तरी चालेल रे, पण माझ्या तुझ्या बहिणीचा वंश दीपक तेवट ठेव, कळावे आपली बहीण सुभद्रा. सेवकाच्या हातात पत्र दिलं. 3ऱ्या मजल्यावरून गोपुराहून सेवक पळत पळत खाली आला आणि भगवंताच्या हातात ते पत्र दिलं. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा ते पत्र वाचत होते. येऊन या काळ बैसला शिवसा शेवटचा पुरावा. पत्र वाचत होते. पत्राचं एक एक अक्षर जसा जसा देव वाचित होता तसं तसं देवाच्या डोळ्यातलं पाणी दादा टपकत होतं आणि ते पाणी त्या दुधाच्या अक्षरावर पडत होतं आणि अक्षरं मोडत होते. पत्राचा असा चुरगाळा केला आणि रथाच्या ढकलीत टाकून दिला. याचा अर्थ असा होता की त्याला प्राण वाचवायची क्षमता त्याच्यात नाही. कधी कधी उलटे असं सांगितल्यावर काही माणसं पुन्हा नाकात काड्या घालतील. सांदीपणींचा पुत्र कसा उठवला बरं का. आणि काय सांगायचं आता बरं का त्या ठिकाणी. आणि शुकाचार्य सांगतात बरं का राजा. आणि आता ऐक बरं का. आणि मी तुला सांगतो बरं का. आणि काय सांगू भागवत सांग जाय रे. आम्ही काय गाणे ऐकायला बसलो नाहीत. तमर्षियाम सांदीपनियाम आपं पतियाम निरजायो सुताम गत प्राणेषु भयं मृत्तं सुतानां बांधवेन गुरुनाम. गुरुपुत्र गुरुबंधू वापस आणून द्याला. याच्या पाठीमागचं शास्त्र वेगळं आहे. कधी कधी पेपर तपासला पाहिजे. कुठं लय कुठं लावलं नाही पाहिजे. मला नेहमी आमच्या इथली एक जुनी व्यक्ती सांगायची, खिरीतला चमचा कडीत घातला तर जमतो. खिरीतला चमचा कढीत घातला तर जमतो, पण कढीतला चमचा खिरीत गेला की सारं इचकत. म्हणून इकडचा संदर्भ तिकडं कसा लागत नाही याचं बरोबर डोकं लावायचं. इकडं सख्खा भासाय उठिला नाही आणि तिकडे गुरुजींचा पुत्र उठिला. त्याच्या पाठीमागं वेगळं सूत्र होतं. त्याची पार्श्वभूमिका बघितली पाहिजे. या बा पंचनामा नाही केला की केस लवकर सॉल्व्ह होत नाही. बरं पंचनामा चुकला वशिष्ठांचा. सामान्य न्यायाधीश असतील का. या संप्रदायाची जोड इतकी मोठी आहे. त्रेता युगामध्ये राम राजे होते, वशिष्ठ महाराज होते. द्वापार युगामध्ये कृष्ण राजे होते, सांदीपनी महाराज होते. कलियुगामध्ये छत्रपती राजे होते, तुकोबराय महाराज होते. एकही काल नाही की धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित नाहीत. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित आहेत. दोन्ही एकत्रित येऊन काम केलं की देशाचा कारभार चालत असतो. आणि दोघांनी एकूण एकाचे गावा भाडे काढले की मग जनता मातीत जात असती. आणि हल्लीचं जे पाप कशाचे माहिती आहे का.
हे बा 2 लोकांना पाप केल्यावर देशावर संकट येत असते. राग येऊ देऊ नका कोणाला. एक परमार्थ शक्तीत पाप झालं आणि एक राजसत्तेत पाप झालं की देशावर संकट येत असते. दोघंही दोषी आहेत कालच्या कोरोनाला. विठाला विठाला कारण मी असं सरळ सरळ सांगतोय म्हणून मानायचं नाही. धर्मानो दंडे अध्यात्म क्रिया यतोची पापाम जनार्दनाना. धर्मदंड आणि राजदंड ज्या वेळेला दूषित होत असतो त्याला जनार्दन म्हणजे जनता, ही जनता महाराज बेजार होत असते, बेजार. म्हणून 2 लोकांना पाप करता कामा नये. शेवटचा पुरावा 2-4 मिनिटात सांगतो. पुढे यायची महाराजाची मिनिटं थोडी मोठाली असतील, पण मी नाही जास्त मोठे करीत नाही, मलाही लांब जायचं. हो, योग असा आला, ते पत्र असं चुरगाळलं. गेले युद्धभूमीच्या ठिकाणी, रथातून खाली उडी टाकली, खाली बसले. काय तिथं जागा असेल काळे बाबा, रक्त मांस झाड सोन्याचं आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. त्याच्यामुळे ते कशालीच किती कोणाला काय गरज आहे का मला सांगा ना. फुकट कळण शेंडी वळवळ काही गरज नाही आगावपणा घ्यायची. अहो ज्याच्या इथं 15 म्हशी जाणल्यात त्या शेपुडीवाल्याला दूध कशाला मागेल. म्हणजे तुमच्या शेळीचं दूध द्या. काय बाब्याला ऊन लागलंय, कानात दूध टाकायचं, बोकड्याच घालू त्या बाब्याच्या कानात. अहो ज्याच्या इथं वाघीन जणली ते कशाला शेळीवाल्याची इथं जाईल. शिवीन जणली. इतका श्रीमंत संप्रदाय आपला. आणि मला असं वाटतं ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमिली का त्यानं सासरवाडीतल्या 1 एकरसाठी भांडायचंच नाही. बापाची 200 एकर जमीन असतो, सासरवाडीत हाणामाऱ्या खेळायला 1 एकर जमीनसाठी. मूर्खपण आहे ना. ज्ञानोबा आहे तुकले आप तुको बरे आपले बाप. श्रीमंताचे लेकर आहेत. मी हे दुसराही सांगतो, ज्या संप्रदायात उपास व्रत वैकल्य सांगितले, देव सांगितलेत तेच आपण स्वीकारायचे. नालायक लोकांना बोकांडीवर घ्यायचं नाही, बोकांड मोडून जाईन एका दिवशी. विठाला विठाला वैद्यवाच विधी जीवा तरी कोण ध्याती देवा. त्या मालकान त्याच्यात. हा चला गुंड सांगत होतो. 1 नंबरचा गुंड रावण. पैशानं मोठा, बायका 80,000, पोरं 1 लाख, नातू 1.25 लाख. सासरवाड्या किती असतील याचा विचार करा. 80,000. सासा कशा सांगताय त्याला. रावणाला सासा बायका 80,000 म्हणजे सासरे 80,000. पण सासा सांगता येतील का एखाद्याला किती असतील. कारण जावायनंच 80,000 केल्या म्हणलं सासरा काय कमी करीत असेल का. हे गणित कसं लावता येईल. एक रामायणकार म्हणला 80,000 भार्या लंकेशानाम शशुरे अंश सहस्रेषु शशुरांश. हे म्हणलं वाचून सांगत आहे सुमळ्या, माणसं मरतील. हा एकच बायको कस काय रावणाच्या सासऱ्याला एडबडेच का काय तू. हे बा मोटरसायकलवाला चुकला 2 मरतेत, ॲटोवाला चुकला 3 मरतेत, जीपवाला चुकला 10 मरतेत, एस टीवाला चुकला 55 मरतेत, रेल्वेचा चुकला 1000 मरतेत, वक्ता चुकला कोटी मरतेत. वक्त्यानं कीर्तन ऐकून करायचंच नाही. पाहुन या ग्रंथ करावे कीर्तन. पाहून कीर्तन कराय, वाचून 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 करायचे. जे तुम्ही गुंडे काका भागवत लावलं पुण्यस्मरणानिमित्त, ते भागवत कीर्तनकाराचा प्राण आहे. प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जणू बोधाचा स्वयं प्रभेचा रव्यांतरीचा तमहरता. जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता. प्राण कीर्तन करायचं, शास्त्र वाचायचं भीती नसती. ज्याच्या खिशात पैसे जास्त आहेत का ते बाजार करायला भेट नाही. केवढ्याची पट्टी झाली, चल लेत राय. आणि घेऊनच 100 रुपये गेले आणि ते म्हणला 5 किलो गुळ दे. त्या 9-10 दिवस गुळ मोजायला बसलं. पैसे कोण देईन. 40 रुपये किलो गुळ आणि कोण बाकीचे पैसे कोण देईल. हा नियम आहे, नियम आहे. माणसानं ग्रंथ वाचून कीर्तन केलं की समोर बसलेल्या एखाद्या व्यक्तीने जर प्रश्न विचारला, हे कशात आहे तू बोलायलाच, आणि ते जर मग सांगता आलं तर भीती नाही. आणि आपण बोलत असताना पुढच्याने विचारलं कशात येतं, हे धोतर पिवळं होऊन खुर्ची पिवळी होईल नाही. पुन्हा लोक खुर्ची देणार नाहीत ना बसायला. तो आगुड घामोड नाही तर कंबर मोड. म्हणून पाहुनी ग्रंथ. काय सांगू लागलो आसाराम. हा रावण, रावण श्रीमंत रावण
लक्ष्मी किती चंचल सांगितलं. लक्ष्मी म्हणजे खसखशीचं पोत आहे. आमची इथे एक जणांनी 30 किलो खसखस घेतली. खसखस कळती ना, हा मसाल्याचा पदार्थ. हो काय तुम्ही भाज्या करता काय? या बा, कीर्तनकाराच्या पुढे उत्तर द्यायचे नाही, पाण्याच्या घागरीवाल्यापाशी बसायचं नाही. कीर्तनकाराला उत्तर दिलं की ते तिसरंच काढीत, आणि घागरीवाल्यापाशी बसले की कोणी म्हणतं दी पाणी, दी पाणी, ते पाणी देऊ देऊच पालतं झालं. उत्तर छान. मसाला बायका कर, मसाल्याचा पदार्थ आहे खसखशी. 30 किलोचं पोतडं घेतलं, बैलगाडीत पोतडं टाकलं. शनिवारचा दिवस, सकाळचा बवणीचा पार. हमालानं सांगितलं दादा 4 आणे हमाली द्या. पुढच्या बाजारी देईल. ते हमाल म्हणलं सकाळीच भेटलो बिनगिरे. त्यानं दाभण टोचलं. दाभण कळतं ना, दाभण टोचलं पोत्याला. गिरगावला बैलगाडी आली. गाड्याला सांगितलं ए राम्या, पोता दुकानात ठुई. राम्या म्हणला रिका म्हणजे. गिरगाव पासून शेलू पस्तोर दुर्बीन लावून खसखस पाहिली, एकही दिसली नाही आणि पोत्यात थांबली नाही. एकही दाबनाचं छिद्र सहन होत नाही खसखशीच्या पोत्याला. तिचं नाव लक्ष्मी आहे. या बाईच्या विरोधात बी जायचं नाही, लक्ष्मीच्या विरोधात बोलायचं नाही. संप्रदायातली एखादोन माणसं विरोधात बोलतील, ते मूर्खपणाचं टोक आहे. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. लक्ष्मीच्या जर विरोधात बोलली तर हे कामं करणारी माणसं निरर्थक होतील, निरर्थक होतील. राजा बळीनं लक्ष्मीच्या विरोधात थोडंसंच काम केलं, म्हणून पंढरपुरातल्या मालकानं त्याला पाताळात घातलं होतं. नाहीतर राजा बळीसारखा दानशूर अजून जन्माला येणे शिल्लक आहे. फक्त एकच काम केलं, जेवणाऱ्याला सोन्याचं ताट फुकट कोणते काका. फुकट जेवायचं आणि सोन्याचं ताट न्यायचं. कामं करतील काही माणसं नाही, निरर्थक होतील. म्हणून पैसा अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. केळीचे सालटे घरी आल्यावर खात नसतात, केळीचे सालटे घरी आल्यावर खात नसतात, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असतात. मेल्यावर पैसे बांधून नेत नसतात, पण मरेपर्यंत लागत असतात. क्या बात. म्हणून पैशाच्या विरोधात बोलायचं काम नाही, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. आणि पैसा आवडत नाही असं कोणी, मी मगाशीच सांगितलं, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. कन्या पुत्र घोडे दाराधन कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला आवडते. मिळत नाही म्हणून विरोधात बोलणं हा भाग सोडून द्या. योग असा आला. एवढा श्रीमंत रावण, गुंड, 1 नंबरचा गुंड, त्याला दुपारा रट्टे दिलेत पंढरपुरातल्या मालकानं. आपटू आपटू हाणलाय. इथं दृष्टांत संपू द्या. 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा आपटू आपटू हाणले, तो किती नंबरचा गुंडा असेल? त्याला नंबरच नाही ना, नंबरच नाही ना. रावण घड्याळाचा विचारच करीने गेला. काला नैवम दृश्यामी. सगळ्या गोष्टी ताब्यात होत्या रावणाच्या, पण काळ आपल्या ताब्यात नाही हे त्याच्या लक्षातच नव्हतं. त्याला घमेंड होतं, कारण त्याच्या प्रधानानं जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटत होतं. इतका प्रधान. सूर्य दिवे लावायला, भास्कर भयतति तेजति कांतिम दीपकम भयतति जायन्ते, लंकेशाभय यानं व्रतं सर्वस्थिता भय जायन्ते, दीपकम सकलम सुदेशि कालम, दीपकम सकलति सुदेशि कालम, दीपकम सकलम सुदेशि कालम. सकाळ संध्याकाळ दिवे लावायला सूर्य येत होता रावणाची. तर कल्पना करा किती मोठा असेल रावण. तो त्याला दुपारा हाणले, दुपारा. मग एवढ्या मोठ्या गुंडाला ज्यानं दुपारा रठ्ठे दिलेत, ते काय गुंड असेल? मग हे भांगार चोरणारे, कोणाची मोटरसायकल चोरणारे, शेतातले पाईप चोरणारे, टाटरी चोरणारे, वायर चोरणारे, ह्या गुंडाळ्यानं लय बाया नाही बडवायच्या. तुमचे तर तंगडे असे मोडीन तो 5च काम नाही. 1 नंबरचा गुंड, फार श्रीमंत जगाचा बाप. असो, येऊन या काळ बैसला शिवसा. पुरावा सांगतो तुम्हाला, काळानं कोणाला सोड नाही. भारतीय युद्ध पहिलं झालं, ते युद्ध द्वापार युगात झालं. द्वापार युगातल्या पहिल्या भारतीय युद्धामध्ये माणसं वाईट असतील एका बाजूनं, पण त्या वाईट पक्षात काही ठराविक माणसं चांगली होती. त्याच्यात भीष्माचार्य असतील, कृपाचार्य असतील, संजय असेल, कर्ण असेल, अशी काही ठराविक लोक चांगली होती. कौरवाच्या पक्षामध्ये 24 लोक इतकी घाणेरडी होती. पुराणाचा दंडक आहे, सकाळी सकाळी या 24 हलकटायचं नाव घ्यायचं नाही. त्याच्यामुळे मी सांगतच नाही तुम्हाला, चुकून तुमच्या तोंडाला नाव येतील.
तुम्ही पुन्हा इचकितान, याला पाठत नसतील. हे असं तिसरीकून चलत नो. हे माणसं वकील नाहीत, पण महाराजाच्या काड्या करायला लय नंबर एक. पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही. काय शेपटी आलेत का महाराजाला आता? तू ही दृष्टी धड नाही सोमळ्या, ती लक्षात घे. तू या नशिबात नालायक भेटली. सगळ्याला नालायक म्हणे जाऊ नको. शकुनी हलकट होता महाराज, हलकट आहे शकुनी. किती हलकट सांगू तुम्हाला. बहिणीचे, सख्या बहिणीचे 100 पोरं जर कोणी मारले असतील तर पांडवांनी मारलेच नाही. त्याच्या सख्या मामानी मारले. सख्या शकुनीचा आणि पांडवाचा तिळ मात्र वैर नव्हतं. त्याला माहीत होतं पांडव आपल्या बापाला ऐकत नाहीत. जगाचा बाप पांडवायचा मेव नाही. हुशार होता शकुन्या. पण शकुन्याचे 4 पोरं, मी त्याला शकुनी म्हणतच नाही. आणि काही म्हणलं तर ते का जिता आहे का आता? काय करणार आहे मग देव? शिव्या देतो तुमच्या देखता 2-3, पण लक्ष्म्या पुढे आता त्याच्या तर आता नाही म्हणत. कोण काय करणार आहे? मेलन ते. त्याचे 4 पोरं दुर्योधनानं पाण्यातलं पंडाव खेळता खेळता मारले. कोणते काका त्या दिवसपासून शकुन्या ताव देऊन होता. माझ्या सख्या भाषानं माझे 4 मारले, बहिणीला एकही जिवंत ठेवणार नाही. म्हणून गांधार नरेश होता तो, गांधार देशाचा राजा. घरावर तुळशीपत्र ठुलं काळे बुवा, आणि बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या आणि बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला शिकले. सांगा, सख्या भाषेला जुगार, लुडो, पत्ते खेळायला शिकणारा मामा चांगला असतो का शेठजी? असा मामा ज्याला असन त्यानं आमोशाच्या दिवशी पैठणच्या तळ्यात टाका. ते पाप लागलं तर गिरगावकर फेडीन. हलकट शकुन्या, हलकट जयद्रथ्या, हर नालायक, हलकट दुःशासन. या पवित्र देशाची स्त्री उघडी होऊ नये, तिची आबरू झाकावी म्हणून पंढरपुरातला मालक एके दिवशी लुगडं झाला, वस्त्र झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाली माऊली. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. कपडा झाला हो देव. आणि या पवित्र देशामध्ये नालायक व्यक्ती तिचा पदर धरून वडीत होता. किती हलकट असेल तो व्यक्ती. जाऊ द्या, याची यादी नाही बघायची, मूर्खायची. भीष्माचार्य शरपंजरी पडले, 113 अंगात घुसले. पुराण आहे त्याला, मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. एखादा म्हणील 111 होते, खोटं आहे. एखादा म्हणील 125 होते, खोटं आहे. 113 बाणच भीष्माचार्याच्या अंगात घुसले, हे पुराण सांगते. आणि पुराण काय गोट्या खेळणाऱ्यांनी लिहिलेलं नाही. हो, 113 बाण घुसले, पडलं माथार खाली. भीष्माचार्य सामान्य नव्हते, इच्छामरणी होते. 7 चिरंजीवापेक्षा भीष्माचार्यांचा अधिकार मोठा होता. चिरंजीव मरतच नाहीत, इतकंच आहे. पण भीष्म जर म्हणले काळे बुवा मला मरायचंच नाही, आणि मरायचं तरी यम येत होता, आणि मरायचंच नाही म्हणले तरी यमाची टप्पर नव्हती. 2 सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला भीष्म म्हणतात, आणि एकच सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला चिरंजीव म्हणतात. म्हणून मारुतीराय अर्जुनाच्या रथावर बसायच्या अगोदर भीष्माचार्याला प्रणाम करीत होते. भीष्माचार्याने विचारलं, आपण चिरंजीव आहात? मी फक्त चिरंजीव आहे, पण तुमच्याकडे 2 पद आहेत, चिरंजीव अधिक मृत्यू. तुम्ही म्हणताल ते तुमच्या हातात आहे. हो, पडले खाली. पारडे कोणी? पंढरपुरातल्या मालकाने. पंढरपुरातला मालक अर्जुनाच्या रथावर बसायच्या अगोदर भीष्माचार्याचं दर्शन घेत होते. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. त्याला माहित होतं या म्हाताऱ्याचं दर्शन घेतलं की दिवसभर आशीर्वाद पुरवतो, आणि जेवढे शस्त्र अंगावर टाकले त्याच्यात आपला रथ वाचतो. वरी एक संन्यासी होता, आणि पुढे एका ब्रह्मचार्याचं दर्शन घेतलं. भीष्माचार्य ब्रह्मचारी, वरी एक संन्यासी. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. या दोघांच्या कृपेने अर्जुन आणि कृष्ण वाचले. पण भीष्माचार्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने खालच्या पातळीचा विचार केला.
बाई झाला पंढरपुरातला मालक. शिखंडी यवतो सकल सिदा कृतार द्वापारे च भवन् निधियां कृतयं संग सुधा भव निधियां कृतु भव संग सुधा भीष्मां भवयति वासजनो भीष्मां भवयति वासजनो भीष्मां भवयति वासजनो कामिनीयां भवति स्थितो क्लिंब्यां भयजायन्ते कृतु. क्लिंब म्हणजे नपुसक, नपुसक म्हणजे हिजडा खालच्या भाषेत. शिखंडी झालं. आणि मथऱ्यान 4 प्रतिज्ञा मुख्य उपप्रतिज्ञा 22 होत्या. त्याच्यातली एक प्रतिज्ञा लक्षात आली आणि हातातला बाण भातोडं खाली टाकून दिलं आणि जगाच्या मालकानं बाईच्या रूपात मेवण्याच्या कानात सांगितलं हान बाण. सनसन 113 मारले. म्हातारं खाली पडलं. खाली पडल्याबरोबर डोकं असं खाली जात होतं. तक्के घेऊन आले काय काय नालायक. तक्के भरजरी तक्के उशाल द्यायला. पण हे म्हातारं हलकटायची तक्के घेतं का? हा ते का बाळू महाराज थोडाचे 4-2 हजार पाकिटात घातल्यावर नालायकाच्या अंडरविली धुवाला. नाही आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकतीन. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? जय जय. हे भीष्माचार्य होते. अर्जुनानं बाणाच्या 2 तिवाया केल्यान उशाल दिल. ताण लागली. शकुन्या पाणी घेऊन आला. हट पेद कधी म्हातारे शकुनी आता. त्यावेळेला अग्निबाण मारला. 2 भोगावती आहेत सवय बुवा. एक पाताळात आहे एक स्वर्गात आहे. पुन्हा भोगावती नाही कुठं. त्या भोगावतीचं पाणी आणलं. भीष्माचार्याने पेलं. बाण आटून टाकला. कृष्णा ये मोबाईल मंडपाच्या बाहेर. मंडप दिलता अंगावर. ए यमा इकडे. काय कन्हैया जी उत्तरायण कधी लागायचं रे? येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. कधी लागायचं उत्तरायण? पंढरपुरातल्या मालकान दोघांकडे बघितलं. डावीकडे विदुर उजवीकडे संजय. संजयाला व्यासांची कृपा होती. व्यास कृपा दीपकू संजय झाला. आणि विदुर काकाला ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास होता. प्रकांड विद्वान. आजपासून 22.5 दिवसाला उत्तरायण लागेल. ठीक आहे. म्हाताऱ्याने सांगितलं यमा तिथं उभं राह. 22.5 दिवस जागेवर हलशील तर पाय. मी सांगत नाही पैठण मधले मालक सांगतात. देखो ने दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळासी सारोनी यादुर स्वशरीर रक्षिले. देखो नि दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनी यादुर स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस यम जाग्यावर उभा. हालछिंद पाय. काय त्याची माय व्याली. भीष्माचार्याच्या विरोधात जात असताना आणि पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं आता मला बोलू नकोस. द्वारकेचे मालक द्वापार युगातली श्रीकृष्ण परमात्मा भगवान श्रीकृष्णाला सांगितलं मला बोलू नका आता 10-11 दिवस. डोळे झाकले. 11व्या दिवशी डोळे उघडे आणि 11व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातात भीष्माचार्याने ग्रंथ दिला. त्या ग्रंथाचं नाव होतं विष्णू सहस्त्रनाम. 113 बाण अंगात घुसल्याच्या नंतर 1000 नावाचं स्तोत्र केलं. काय महात्मा असेल तो. 22 दिवस संपले. 23वा दिवस उजाडा. माध्यानी भास्कर आल्याच्या नंतर 22.5 दिवस होणार. त्यावेळेला यम येणार. भीष्माचार्याला घेऊन जाणार. पंढरपुरातल्या मालकाने थोडीशी हुशारी दाखवली. मी पंढरपुरातल्या मालकाच्या विरोधात बोलत नाही. पुराण सांगते म्हणून सांगतोय. मी त्याच्यात नावानं भाकरी खातो आणि त्याचं कसं लिचकू. त्याच्या मनात आल्यावर जाताना बाळ्या मरण. ही त्याच्या हातात आहे सगळी सत्ता. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात ना. आपली काय सत्ता चालती. पण पुराण सांगते ते सांगतोय तुम्हाला. काय हुशारी केली माझ्या पंढरपुरातल्या मालकाने. ए यमा चल ने गेलोन जी येतो मी. ने गेलोन ने थांबायचं नाही. भीष्माचार्याला ऐकू येईल असं. म्हातारं मनातली मनात हसत होतं. काय हुशारी पंढरपुरातलं. यमाला काढून दिलं. आणि मृत्यूचा काळ काही बव काही करण काही क्षण काही निमिष ही पंचांगाची भाषा आहे. तुम्ही आपलं सेकंद मिनटं घंटे
दिवस हे ध्यानात ठेवत जा. निमिषण पळण बवन करण हे कशाला डोक्यात घ्यायचं आणि ते लक्षातही बसणार नाही ना. ते तुमच्या लक्षात बसले आम्हाला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. तुमच्या ध्यानात राहत नाही त्याच्यामुळेच आमचं शिजत आहे. बबक करना मात्रा पळे होता विषा देहा निराळे ते दक्षिणाधिपती सोळे हकारीला. हकारीला म्हणजे काढून द्याला. कोणी? पंढरपुरातल्या मालकाने. काही वेळ शिल्लक असेल, अर्ध्या मिनिटाचा एखाद्या मिनिटाचा, तेवढ्या अवकाशामध्ये भीष्माचार्याच्या कपळाला घाम आला. स्वेद दाटला से ललाटी. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. ललाट म्हणजे कपाळ, स्वेद म्हणजे घाम. कपाळावर घाम आला. तै विंजने वारितसे नारायण. तै इंझने वारितसे नारायण. इंधन म्हणजे वारा. कुंटे काका कूलर नव्हतं, फॅन नव्हता, एसी नव्हती त्या काळात, कपड्याचेच पंखे होते. तै इंधने वारितसे नारायण. जगाचा बाप वार घालू लागला. माझा द्वारकेतला मालक, विटेवरचा मालक. येणारा घाम थांबला पण आल्याला आटत नव्हता. तै धावला से विदुर. गलबले वारितसे तो कोण. स्वेद येता ठाव पूर्ण. आलिया स्वेदा कोण पुसे. कोण पुशील तो घाम. तेवढ्या अवकाशात काळे बुवा हृदय हालत होतं. विटेवरच्या मालकाने सांगितलं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने, पितामह काळजी करू नका, यमाला काढून दिलंय. हसले प्रभू, देवाकडे बघून हसले. हसता का? काय नाही म्हणले, सहज हसलो. यम काढून द्याला म्हणलास म्हणून हसतो. तेवढ्या अवकाशात एक व्यक्ती आला शेठजी. त्यानं असा बारीकसा मखमली कपडा आणला आणि भीष्माचार्याच्या कपडावरचा घाम पुसला. त्याच्यावर 4 निमिष आणि 5व्या निमिषातला एक पर्व, म्हणजे 4 बाऱ्या डोळ्याला डोळे लागतात, याला एकाला निमिष म्हणतात. आणि इतक्या वेळापुरत्याच भीष्माचार्याचा प्राण मालोत होता. पितामह पितामह यम काढून दिलाय. नाही कृष्णा, तुम्ही वाऱ्यानं घाम बंद केला आणि ज्यानं कपड्यानं घाम पुसला ते रूपात जरी माणसाचे असल पण तो माझ्या उशाला यमच होता. सांगा काळे बुवा, आहेत आपण भीष्माचार्य इतके मोठे? यम उशाला बसला असल ही आख्यायिका सामान्य नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, तो उशाला आहे. 1 नंबरचा राजकारणातला डॉन. या पृथ्वीवर जितके राजे झाले कुंठे काका, त्याच्यात 1 नंबरचा राजकारणातला डॉन होते कृष्ण. 2 नंबरचे विदुर,
3 नंबरचे कनक, 4 नंबरचे चाणक्य आणि 5व्या क्रमांकाचा राजा सर्व देशात 5व्या क्रमांकाचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा राजाच नाही आणि असला तरी 6वा क्रमांक घ्यायच्या लायकीचा नाही. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत होणार नाही. गळ्यात शपथ खोटं नाही. मी कसं कोणाला म्हणेन व्याख्यात संप्रदायाच्या. कीर्तन सांगत होतो सुंदर स्त्री कोणाला म्हणा. एक बाई म्हणली महाराज मला विश्वसुंदरी म्हणून अवॉर्ड भेटलंय. मी म्हणलं बाई ज्यानं दिलंय तो गांजावडीत असल आणि तू पद घेतलंय तो मेमरी कार्ड उघडला असेल. मी कोणाला सुंदर म्हणत नाही. मी माझ्या बायकोल म्हणत नाही तर तुला कसं म्हणीन. सुंदर 222 स्त्रिया झाल्या पुराणात. इतिहासात फक्त 6 स्त्रिया सुंदर होत्या. मी स्त्रीची विटंबना करणार नाही कारण या देशाचं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे. कारण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई हे सर्व संप्रदायातले लोक या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. भगवान राम याच पोटी जन्माला आलेत. आपण या स्त्रीला चेष्टा कशाला करायची. पण कोणालाही कोणती पदवी द्यायची नाही. महाराष्ट्रामध्ये 6 स्त्रिया सुंदर, 4 हिंदूकडं 2 मुसलमानाकडं. इतिहासात 222 स्त्रिया सुंदर. आता याच्यानंतर अधिकारी लोक जन्मालाच आले नाही नंबर काढणारे. आता कोणी म्हणतील ही सुंदर, याचा पहिला, त्याचा तिसरा, त्याचाच मेळ नाही, तो काय काढू शकतोय. कोणाला सुंदर म्हणायचं. तरुयाम शाखेषु फलतुम्रानाम कलिकानाम पुष्पादिनी माल्यादिनी तनुगंधानी जायते. तनु म्हणजे शरीर. जिच्या अंगाच्या सुगंधाने ज्या झाडाला कधीच फुल लागत नाही त्या झाडाला फुलं लागतात. हिच्या शरीराचा सुगंध इतका गोड असावा तिच्या सुगंधाने झाडाला फुलं लागावा. हिला सुंदर म्हणतात. आपल्या सोयाबीनमध्ये कापसामध्ये गेल्यावर शेंगान बोंड गळत येत. कसं म्हणता येईल श्रीमंत. अद्याप नाही, अद्याप नाही. या बा सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. विद्वत्ता कोणाच्या बापाची जहागिरी नाही. जगात एक बी जात नाही की त्या जातीत माणसं दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत माणसं हलकट आहेत, प्रत्येक जातीत माणसं नालायक येतं आणि प्रत्येक जातीत माणसं चांगले येतं. म्हणून वारकरी संप्रदाय कोण्याही जातीला नाव ठेवत नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी आहे का. मला लेकरं सुंदर होतील त्या बापाची डॉक्टरला होत नाहीत. तुला कशी होते. ती सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. जातीचा पण काही संबंध नाही. कल्याणच्या सुभेदाराची सून इतकी सुंदर होती. मी सांगत नाही, एका कवीने वर्णन केले. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहून आई म्हणाला, अरे तिला पाहून आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. अमावस्याच्या दिवशी तिचा प्रकाश पडायचा. पण तिला छत्रपती आई म्हणाले. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. म्हणून 5व्या क्रमांकाचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 5व्या क्रमांकाचा. एखादा म्हणला असेल 6वा, मी त्याला म्हणतो त्याला माझ्याकडे पाठवा, 1-2 प्रश्नाचं उत्तर दे म्हण. मरुस्तर त्याच्या चपला धुईन, गळ्याची शपथ. सगळं हावली पोरायच्या आणि बायकोच्या करीन, त्याचाच भाकरीवर त्याच्या चपलात होतो. हो मग कशाला या हावलीच करावं लागेल ना महाराज. ते काय मनान थोडीच आलेत. मी आणली म्हणून आली ना. ती म्हणीन तुझा शिन बोंबलत, पण मी कसा जाईन. विडाला विडाला ब्रह्मांडाचा मालक 1 नंबरचा डॉन बाजूला आहे. तो उशाला असताना काळ उशाला आला आणि यमाचा प्राण काढा. आपले किती पाहुणे श्रीमंत असले तर फक्त फुकायला येतील काका.
वाचवायला एकही येऊ शकत नाही. आत्तापर्यंत कोणाचाच आला नाही. एक पुरावा संपला. एका बाईचे मालक झोपले काळे बुवा. झोप लागली. झोप प्रत्येकाला लागते ना. मला असं वाटतं झोप ही शरीरासाठी औषधच आहे. कधी कधी फिरण्यामुळे झोप भेटत नाही. माझे 3000 गावं आजच्यानं पूर्ण होतात. एकच कमी पडले. अजून एका गावात कीर्तन केलं म्हणजे नवीन. बरं नवीन नवीन हे एक गावच म्हणावं लागेल ना. याला सगळं औरंगाबाद कसं म्हणता येईल. एक स्वतंत्र एक गावच आहे. झोप लागली तिच्या मालकाला आणि संध्याकाळची संध्या व्हायची वेळ आली. दिवस माळवायच्या अगोदर संध्या करावं लागते. पांडे काका तिकडे गुतलेत ना आमचे, त्याला माहीत होती. पूजेल गुतलेत. हो हुशार माणूस. वारकरी संप्रदायावर अतूट प्रेम करणार माणूस पांडे काका. संध्या राहिली संध्याकाळची. बाईने विचार केला झोपीतून उठवावं. मालकाचा आजारी थोडे ताप आलेली, कसं उठवा. आणि नाही उठवा तर सूर्य मावळल्यावर संध्या कोण करील. किती मोठ्या लोकांच्या उशाला काळ बसतो. म्हणून वैकुंठ